फोटो काढ की आहे की या साईड या साईड बाबासाहेब आंबेडकरांचं जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं जय असो, रिपब्लिकन सेनेचा जय असो, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा जय असो। रमेश बापू बड़े साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रमेश बापू बड़े साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मित्रों हम तुम्हारे साथ हैं। जय भीम। जय भीम। सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेना सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांचे विचार, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सातारा जिल्ह्यात खूप मोठ्या वेगाने गतीने चालू आहे। आमच्या सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विशालजी भोसले यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे की सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर यांचे विचार पोहोचवण्याचा त्यांचा ठाम निश्चय आहे। आणि आम्हाला खरोखर त्यांचं मनापासून इथं कौतुक करावं असं वाटतं की कमी काळामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरामध्ये रिपब्लिकन सेना पदाधिकारी पदनियुक्त्या होत आहेत। आज ही सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहर आणि तालुक्यातल्या काही ठिकाणच्या पदवाटप आज झालेलं आहे। मी सगळ्यांना एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचे विचार आणि आपल्याला सर्वसामान्य आपल्या समाजातील लोकांना न्याय देण्याची भूमिका आहे, सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका आपली आहे। आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात आणि जोमाने कामाला लागावं आणि आपला पक्ष वाढवावा आणि आपल्या समाजातील सर्व नागरिकांना आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवावेत। आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भीम, जय संविधान। सातारा जिल्हा रिपब्लिकन सेना तसेच आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन सेनेमध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षामध्ये येत आहेत। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश बापू उबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेना ताकदीनं उभारी घेत आहे। आज या ठिकाणी आम्ही सातारा जिल्ह्याचे संघटक म्हणून निलेश बडेकर तसेच सातारा
युवक शहराध्यक्ष विशाल वायदंडे तसेच खटाव तालुका अध्यक्षांची या ठिकाणी आम्ही निवड केलेली आहे. आज या ठिकाणी महिला शहराध्यक्ष आमच्या ऐश्वर्या ताई यांची या ठिकाणी रमेश बापू उबाळे साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निवडी बापूंनी जाहीर केलेल्या आहेत. आज या निवडी दरम्यान माझ्यासोबत महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा पद्मा सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अशोकजी भिशे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शहराचे शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच जिल्ह्याचे महासचिव नितीन रोकडे जी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष धोत्रे मॅडम ही या ठिकाणी उपस्थित आहेत. रिपब्लिकन सेना या सर्व जिल्ह्यामध्ये एकदा ताकदीनं उभी राहताना दिसत आहे. मी आव्हान करतो की रिपब्लिकन सेनेमध्ये आपण येऊन या तळागाळामध्ये आणि शोषित पीडित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी जी पक्ष जो आमचा रिपब्लिकन सेना जो लढत आहे त्याच्यामध्ये सर्व घटकातील लोकांनी सामील झालं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला आनंदराजे आंबेडकर साहेबांना एक हात देऊन त्यांचे हात बळकट करून आपण या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेची मुहूर्तमेढ रवण्यासाठी आपण सज्ज होऊया. या ठिकाणी या प्रसंगी मी बोलतो. इथंच थांबतो. जय भीम, जय संविधान. अध्यक्ष पद्मा सुतार, पश्चिम महाराष्ट्राचे रमेश उबाळे साहेब आणि विशाल भोसले अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्याला एक कार्यक्रम ठेवलेला आहे हळदी कुंकवाचा. तर शाहूपुरी ग्रामपंचायत तिथं 3 ते 5चा कार्यक्रम आहे. सगळ्या महिलांनी आवश्यक यावं एवढी नम्र विनंती आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनमध्ये रिपब्लिकन सेनेने 5 उमेदवार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये उभे केलेले आहेत. एक आपले खेड गटामध्ये उमेदवार आहेत, एक लिंब गटामध्ये आहेत, एक सातारा रोड गणामध्ये आहेत आणि 2 पाटण तालुक्यातील पाटण गणामध्ये आपले उमेदवार आहेत. या ठिकाणी मी सर्व बांधवांना एवढीच हात जोडून विनंती करतो की जे आपले उमेदवार रिपब्लिकन सेनेचे आहेत, चिन्ह वाटप 27 तारखेला होईलच, पण आपण भरघोस मतांनी आमच्या या उमेदवारांना मतदान करावं. आदरणीय सरसेनानी रिपब्लिकन सेनेचे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराजी आंबेडकरांना साथ द्या आणि आपलं एक मत सत्तेत येण्यासाठी रिपब्लिकन सेनेला द्या. जय भीम, जय संविधान.